सुमारे 125 वर्षांपूर्वी मुंबईत कापड गिरण्यांची सुरुवात झाली। मुंबईच्या औद्योगिकरणाची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि मुंबईचा गौरवशाली प्रवास सुरू झाला। परंतु 1982च्या संपानंतर त्यातील अनेक गिरण्या स्थलांतरित झाल्या, ज्यामुळे अनेक गिरणी कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या वाट्याला एक संघर्षमय आयुष्य आलं। 1989 साली गिरणी कामगारांसाठी घरांची सामूहिक मागणी सुरू झाली। कुटुंबाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि मुलांच्या योग्य संगोपनासाठी स्वतःचं घर असणं ही प्राथमिक गरज होती। चांगल्या घराच्या आशेने आज जवळपास 4 दशकं उलटली आणि त्यांची स्वप्न फक्त स्वप्न राहिली, आशा निराशेत बदलली। 15 मार्च 2024 रोजी महायुती सरकारने गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांसाठी 1 लाख परवडणारी घरं देण्याची सरकारी योजना सुरू केली। त्यासाठी एक अनोखं सार्वजनिक खाजगी भागीदारी मॉडेल स्वीकारण्यात आलं। सोलापूरमध्ये बिडी कामगार, टेक्सटाईल वर्कर्स आणि इतर असंघटित कामगारांसाठी 30,000 परवडणाऱ्या घरांची सर्वात मोठ्या टाउनशिपची निर्मिती करणारे सहविकासक कर्मयोगी AVP रिअल्टी LLP ला सरकारने 31,005 घरं बांधण्याची जबाबदारी दिली। ह्या गिरणी कामगार गृह प्रकल्पासाठी शेलू येथे जागा निवडण्यात आली। ही जागा शेलू स्टेशनपासून केवळ 300 मीटर अंतरावर असून ह्या गृह प्रकल्पात पोहोचण्यासाठी केवळ 3 मिनिटांचा कालावधी पुरेसा आहे। माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या 70 एकरच्या विस्तीर्ण मोकळ्या जागेवर 31,005 आधुनिक अपार्टमेंटची 23 मजली टॉवरची स्वयंपूर्ण गिरणगाव टाउनशिप बांधली जात आहे। ही टाउनशिप पुढील 3 ते 5 वर्षात पूर्ण होईल। हा प्रोजेक्ट जो आहे इथला तो फार चांगला प्रोजेक्ट आहे। आम्ही साधारणपणे 22 साली आम्ही इथून येऊन गेलो होतो। आम्हाला तेव्हा सरकार सांगितलं की बाबा हे 10-12 ठिकाण आहे, तुम्ही बघून या, तुम्हाला त्यातलं कुठलं पसंत आहे ते आम्हाला सांगा। मग त्यावेळेला आम्ही ही पण जागा बघून गेलो होतो। ही जागा ज्यावेळेला बघितली त्यावेळेला आमच्या लक्षामध्ये आलं की हा प्रोजेक्ट स्टेशनपासून जवळ आहे आणि हा प्रोजेक्ट त्या गिरणी कामगारांना म्हणजे सूट होणार आहे। मग आम्ही त्याप्रमाणे त्यांना सांगितलं की बाबा पसंती आमची आहे, सरकारला पण कळवलं आम्ही की बाबा शेलूचा जो प्रकल्प आहे त्याला आमचं मंजुरी आहे म्हणून। सहयोगी कंपनीची चित्रपटजनक दादासाहेब फाळके ही 788 घरांची स्वयंपूर्ण टाउनशिप सुद्धा प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शेलू येथे बनवण्यात येत आहे। विघ्नानि नाशमायांतु सर्वाणि सुरनायकम या टाउनशिपला लागूनच निर्माण होत असलेल्या गिरणगाव टाउनशिपच्या शो फ्लॅटचा भूमिपूजन समारंभ गिरणी कामगार कृती संघटनेच्या मार्फत पार पडला। माथेरानला थंड हवेचे ठिकाण आहे आणि अशा निसर्गाच्या सानिध्यामध्ये गिरणी कामगारांना घर, आम्ही त्या कोंडावळ्यामध्ये घर शोधतोय, पण इथे जर मिळत असेल तर इतकं सुंदर घर नाही। शेलू हे सेंट्रल रेल्वेवरील बदलापूर नंतरचे दुसरे स्टेशन आहे। कर्जत खोपोलीला जाणाऱ्या सर्व लोकल्स ह्या स्टेशनवर थांबतात। या स्टेशनवरून सध्या मुंबईकडे दिवसभरात 35 ट्रेन्स जातात। ट्रेनने दादरला 1.25 तास, ठाण्याला पाऊण तास, कल्याणला अर्धा तास तर बदलापूरला 12 मिनिटात पोहोचता येतं। हा प्रकल्प नेरळ बदलापूर हायवेवरच आहे, त्यामुळे आपण रोजगाराच्या संधी असणारे तळोजा, अंबरनाथ, डोंबिवली, कल्याण, भिवंडी या औद्योगिक वसाहतींमध्ये रस्ता मार्गे सहज पोहोचू शकता। ये ऑप्शन इतना अच्छा है कि आप अपने घर से निकल के, अफोर्डेबल घर से बाहर निकल के सीधे आप लोकल ट्रेन पकड़ सकते हैं और अपने काम पे कहीं पे भी MMR में 1 से 1.5 घंटे के अंदर पहुंच सकते हैं। मुंबई शहरासाठी जागेची कमतरता जाणवू लागली, त्यामुळे सरकारने सिडको मार्फत नवी मुंबई हे शहर निर्माण केलं। मुंबईतील रोजगाराच्या संधी नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात स्थलांतरित झाल्या। महाराष्ट्र सरकार आता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला केंद्रबिंदू मानून मुंबई 3.0 या महाशहराची निर्मिती करत आहे। यामध्ये पनवेल, कर्जत, पेण आणि उरण या तालुक्यांचा समावेश असेल। ही मुंबई 3.0 अत्याधुनिक महाशहर असून यात गगनचुंबी इमारती आणि ऑफिसेस, डेटा सेंटर, IT कंपनीसह लॉजिस्टिक्स, बायोटेक, रिसर्च पार्क्स आणि एज्युकेशनल हब्स यासारख्या 21व्या शतकातील आव्हानांना तोंड देऊ शकेल असे शिक्षण आणि रोजगार निर्माण होतील। पनवेल हे जेव्हा आर्थिक केंद्र होईल तेव्हा हे आर्थिक केंद्र या शेलूला जोडलं जाईल, म्हणून शेलू हे ठिकाण आज या ठिकाणी आवडलं आणि म्हणून आज येणारा हा प्रत्येक कामगार या ठिकाणी शेलूमध्ये घर घेणार आणि तो आपल्या सगळ्या सहकार्यांना सांगणार
की हा प्रोजेक्ट चांगला आहे म्हणून. शेलू हे शहर MMR मध्ये येत असल्यामुळे पाणी, वीज आणि रस्ते ह्या पायाभूत सुविधांचा वेगाने विकास होत आहे. समृद्धी महामार्गाला ओलांडून येणारा विरार अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉर प्रकल्पाच्या जवळून जातो. पनवेल भीमाशंकर हा राज्यमार्ग प्रकल्पापासून 2 किलोमीटर अंतरावरून जाणार आहे. पनवेल कर्जत ट्रान्स हार्बर रेल्वेचं काम अंतिम टप्प्यात आलं असून या तिन्ही प्रकल्पांमुळे शेलूवरून नवी मुंबई तसंच मुंबई 3.0 या महाशहरांमध्ये 20 ते 25 मिनिटांमध्ये पोहोचता येणार आहे. मुंबई की सेंटर ऑफ ग्रेविटी इस इलाके में शिफ्ट हो रही है. उसकी वजह से नई नई अपॉर्चुनिटीज, एम्प्लॉयमेंट अपॉर्चुनिटीज आ रही हैं, जिसको देखते हुए इस टाउनशिप में स्किल डेवलपमेंट इंस्टीट्यूट्स प्लान किए गए हैं. ये स्किल डेवलपमेंट इंस्टीट्यूट ना केवल के एम्प्लॉयमेंट प्रोवाइड करेंगे यहाँ पे रहने वालों को, पर गृह उद्योग और कई सारे कॉमन एरियाज में इंस्टीट्यूशनल बिजनेसेस को भी सपोर्ट करेंगे. या पर्यावरणदृष्ट्या स्वयंपूर्ण टाउनशिपला इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशनच्या एज उपक्रमांतर्गत ग्रीन बिल्डिंग सर्टिफिकेशन असणार आहे. यासाठी BMTPC मान्यताप्राप्त मोनोलिथिक कन्स्ट्रक्शन विथ ॲल्युमिनियम शटरिंगचा वापर करून भूकंपरोधक आणि फास्ट ट्रॅक बांधकाम सुनिश्चित होईल. रेन वॉटर हार्वेस्टिंग, वॉटर रिसायकलिंग, ड्युअल फ्लश सिस्टम, सोलर पॉवर सिस्टम इत्यादीद्वारे आम्ही मटेरियल एफिशियन्सी, वॉटर सेविंग आणि एनर्जी एफिशिएंसी प्राप्त करणार आहोत. हाउसिंग में एक तो सबसे बड़ी चीज़ है कि जो लोग रह रहे हैं उनको आराम मिले घर में, मतलब उनको उनकी क्वालिटी ऑफ लाइफ, उनका जो रहन सहन है वो अच्छा हो, कि ज़्यादा गर्मी में गर्मी ना लगे, ज़्यादा सर्दी में सर्दी ना लगे, पानी की ज़रूरत है वो पूरी हो, बिजली का बिल ज़्यादा ना आए, पानी का बिल ज़्यादा ना आए, और आखिरी चीज़ के पर्यावरण को नुकसान ना हो उस घर से. तो इसलिए तीनों तरह से ये टाउनशिप जो है काफ़ी हद तक ग्रीन है. या गिरणी कामगार प्रकल्पासाठी उल्हास नदीवरून पाणी उचलण्यासाठी परवानगी मिळाली आहे. त्यामुळे जलशुद्धीकरण प्रकल्पाद्वारे 24 तास पाणी पुरवठा असणार आहे. सीवेज ट्रीटमेंट प्लांट, फायर फायटिंग सिस्टम, पॉवर बॅकअपसह लिफ्ट्स आणि समर्पित विद्युत स्टेशन असणार आहे. लेआउटमध्ये आम्ही बरेचसे गार्डन प्रपोज केलेले आहेत. त्यामध्ये वॉकवेज, त्यामध्ये ओपन जिम्स, या अशा पद्धतीच्या आम्ही ॲमेनिटीज प्रोव्हाइड केलेल्या आहेत. सिन्स या हाय राईज बिल्डिंग आहेत त्याच्यामुळे त्यातील लिफ्ट आहेत त्याही आम्ही हाय स्पीड प्रपोज करतोय. शाळा, स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग सेंटर्स, हॉस्पिटल्स, शॉपिंग सेंटर्स, मनोरंजनाची साधनं, चिल्ड्रन्स प्ले एरिया, जिम, मंदिर, नाना नानी पार्क आणि 50हून अधिक इतर सुखावह सोयी सुविधा असतील. प्रत्येक सदनिका हॉल, बेडरूम, किचन, बाथरूम आणि बाल्कनीसह 318 स्क्वेअर फूट कार्पेट क्षेत्रासह प्रशस्त असेल. सर्व आधुनिक इंटिरियर जसं की टाइल्स फ्लोरिंग, पॉलिश कडप्पाचा किचन प्लॅटफॉर्म, स्लाइडिंग विंडोज आणि अशाच अनेक फिक्स्चरसह सुसज्ज असेल. शेलू येथे सध्या 1 BHK घराची किंमत 20 ते 22 लाख रुपये आहे. पात्र गिरणी कामगारांना किंवा त्यांच्या वारसांना निम्म्या दरात हे कायमस्वरूपी घर मिळेल. या घराची ॲग्रीमेंट व्हॅल्यू 15 लाख असून सरकार या घरासाठी 5.5 लाख रुपयाचं अनुदान देईल. स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, GST आणि इतर खर्च 50,000 इतका होईल. म्हणजेच हे अनुदानित घर 10 लाख रुपयांना मिळेल. यापैकी 10% रक्कम गिरणी कामगार किंवा त्यांच्या वारसाने भरायची असून उर्वरित 90% रकमेसाठी बँकांकडून गृहकर्ज मिळू शकतं. हे प्रोजेक्ट फार सुंदर आहे. त्यांची सिस्टम खूप चांगली आहे आणि हे प्रोजेक्ट एक मराठी माणूस करतो आहे. या बँकामधून तुम्ही त्यांना लोन मिळवून देण्याची जी व्यवस्था करताय ती फारच उत्कृष्ट आहे आणि कामगार ते अचीव्ह करतील, मान्य करतील असा मला ह्या प्रोजेक्टबद्दल आणि ह्या कंपनीबद्दल विश्वास वाटतो. लाभार्थ्यांचं संमतीपत्र आणि सरकारी गृहनिर्माण विभागाच्या DPRला मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रकल्प 36 महिन्यात पूर्ण केला जाईल. इस लोकेशन में एप्रिसिएशन पोटेंशियल भी बहुत अच्छा है, जिसकी वजह से आगे चल के इस जगह पे दाम बढ़ेंगे और जिन्होंने मकान खरीदे हैं उनके घरों की में एप्रिसिएशन उनको अच्छा मिलेगा. निसर्गाच्या कुशीत असलेल्या इतक्या सुंदर आणि सुसज्ज टाउनशिपमुळे गिरणी कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांची परवड कायमची संपून त्यांनाही एक प्रस्थापित आयुष्य जगता येऊ शकेल. स्वतःच्या घरांचा लढा यशस्वी करणाऱ्या गिरणी कामगारांचे हक्काचे आणि सर्व सुविधांनी युक्त असलेले निवासस्थान म्हणजेच
कर्मयोगी AVP रियाल्टी LLP निर्मित गिरणगाव टाउनशिप शेलू MMR।